आपल्यापैकी कित्येकांना माहीतच नसेल, की प्रत्येक महिन्यात कालाष्टमी असते. कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी असे म्हणतात. महादेवांचे उग्र आणि महाशक्तिशाली रूप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालभैरवांना हा दिवस समर्पित आहे. अर्थात या दिवशी महाकालाची पूजा होते. त्यामुळेच भक्तिमार्गातील आणि तंत्रमार्गातील साधकांसाठीही तसेच खंडोबाच्या भक्तांसाठी हा दिवस खूपच विशेष असतो. खंडोबा दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः महाकाल भैरव आहेत, मार्तंड भैरव आहेत. त्यामुळे खंडोबा भक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी खंडोबाची विशिष्ट पूजा केल्याने इच्छित फळ त्वरित प्राप्त होते आणि केलेल्या सेवेचे दोगुना फळ प्राप्त होते. या दिवशी खंडोबारायाचे मंदिरात जाऊन दर्शन घेणे खूपच फलदायी मानले जाते. याविषयी अधिक माहिती पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या यूट्यूब परिवाराच्या वतीने खंडोबाच्या पावन अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव खंडोबाची कृपा राहो आणि तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो. कालाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी खंडोबारायाच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर 4 वातीचा दिवा लावायचा आहे. शक्य असल्यास दक्षिणेकडे तोंड करून बसावे, अन्यथा देवघरासमोर तोंड करून बसू शकता. बसायला एखादं काळ्या रंगाचं आसन घ्यायचं आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी खंडोबारायाला मनापासून नमस्कार करून सांगणं करायचं आहे की आज कालाष्टमीच्या शुभ दिवशी हे भैरवनाथा, मी तुमची पूजा करीत आहे. तुम्हीच माझे खंडोबा आहात. ही माझी वेडीवाकडी सेवा तुम्ही मान्य करून घ्या. अशीच माझ्याकडून तुमची कायम सेवा करून घ्या. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची सदैव कृपा राहू दे. आणि मग एक माळ नामजप करायचा आहे. जप झाल्यावर भैरवाष्टक म्हणायचं आहे. आता आपण यज्ञकुंड बनवायचं आहे. यासाठी धुपाटणाचे भांडे सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यात लाकडं पेटून आहुती द्यायची आहे. आहुती देताना नॉर्मली तांदूळ, डाळ, मिठाई, मध, तूप, लवंगा, काळे तीळ, एखादे ड्रायफ्रूट यांचा समावेश असतो. खंडोबाच्या नावाचा जप करीत 108 वेळा ही आहुती द्यायची आहे. शेवटी आपल्या अंगावरून 5 लवंगा 5 वेळा अशा अँटी क्लॉकवाईज काढायच्या आहेत. त्यामुळे शरीरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. तर कालाष्टमी दिवशी अशी सेवा करायची आहे. कोणाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.